अरे somebody स्टॉप ह यार. नको नको बंद कर तो आवाज. रुचिता जामदारचा तो कर्कश आवाज, त्या घाणेरड्या शिव्या ऐकल्यावर आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात हेच वाक्य येतं. मग काय चुकलं राकेश बापटचं? हे वाक्य बोलल्यावर रुचिता जामदारनी जो गोंधळ घातलाय, जो तमाशा केलाय आणि राकेश बापटच्या कॅरेक्टरवर शिंतोडे उडवले. अरे म्हणजे काय पातळीचा गेम खेळताय तुम्ही? कुठे तुमचे एथिक्स, संस्कार? तरी नशीब की राकेशनी ही सिच्युएशन खूप सोबरपणे आणि सौम्यपणे हँडल केली. त्यांना असा कोणीतरी कंटेस्टंट मिळायला हवा होता ना, जो त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल. रितेश भाऊ, मी तर म्हणते ह्या वेळच्या भाऊच्या धक्क्यावर ह्या मुलींना असा झटका द्या ना, कारण का लातो के भूत बातों से नहीं मानते. मी तर म्हणते रुचिता जामदार या घरातली फक्त माउथपीस आहे. या सगळ्या गेम मागची जर कोणी मास्टर माइंड किंवा शकुनी मामा असेल ना, तर ती आहे अनुश्री माने. राकेशच्या विरुद्ध सगळ्यांच्या डोक्यात पेरणी करणारी अनुश्रीच आहे. तिनेच या विषयाची सीड सगळ्यांच्या डोक्यात प्लांट केली. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी अनुश्रीला सांगितलं होतं की अनुश्री तुम्ही मागच्या अजिबात या वीक मध्ये दिसला नाहीत. अगदी पहिल्या दिवशी दिसलात आणि नॉमिनेशनच्या दिवशी दिसलात. हे ऐकल्यावर अनुश्री जे खडबडून जागी झाली आणि आता तो डेस्परेशन नॉमिनेशन मधून वाचण्याचा आणि गेम मध्ये दिसण्याचा तिचा दिवसेंदिवस दिसत चाललाय. पण एक बरं झालं, त्याच्यामुळे तिची प्रवृत्ती समोर आली. विशाल कोटियन. विशालला असं वाटतंय की तो एक टोळी चालवतोय, पण तसं नाही होतंय. ऍक्च्युली ती टोळी त्याला चालवते. कारण होतंय काय, विशाल बरेच त्या मुलींना चाव्या मारतोय, इकडचं तिकडे करतोय, त्या मुलींच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळतोय. पण त्या मुली ज्या आहेत ना, ते चांगला वाईट जसं का असे ना स्वतःसाठी स्टँड घेत आहेत. विशालचा स्टँड कुठेच दिसत नाहीये. आणि जे विशाल राकेशच्या विरोधात उभा राहिलाय ते अतिशय नेगेटिव्ह दिसतंय. आणि तो या ज्या मुलींना पाठीशी घालतोय ना, त्याच मुली उद्या जाऊन त्याच्या अगेन्स्ट उभ्या राहणार आहे. त्यामुळे मला म्हणायचंय की ह्या वीकचे 3 प्लेयर्स असे ज्यांच्यासाठी माझ्याकडे एकच शब्द आहे, स्लो क्लॅप्स. डर्टी प्लेयर्स, खलनायक.